न्यू लाईफ हॉस्पिटलच्या वर्धापन दिनी आरोग्य सेवेचा उपक्रम, सवलतीत भव्य आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. नाशिक शहरातील न्यू लाईफ हॉस्पिटल यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडलेल्या या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या विशेष उपक्रमांतर्गत बीपी, बीएमआय, रक्तातील साखर, BSL, HbA1c, लिपिड प्रोफाइल, थायरॉइड, BMD, व्हिटॅमिन D, लिव्हर फंक्शन टेस्ट, युरिक ॲसिड तसेच UACR अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. सुमारे 10,000 रुपयांच्या तपासण्या केवळ 150 रुपयांच्या नाममात्र नोंदणी शुल्कात उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. याशिवाय IVF व वंध्यत्व निवारणासाठी प्रथम सल्लामसलत मोफत देण्यात आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रुती भामरे रौंदळ, MBBS, MS, OB, GYN, लेप्रोस्कोपिक सर्जन तसेच कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर संदेश रौंदळ, MBBS, FCPS, फेलोशिप इन डायबिटॉलॉजी अँड 2D इको यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या पार पडल्या. हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत दर्जेदार व परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच संस्थेचे ध्येय असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ड्रीम कॅसल सिग्नल, मखमलाबाद रोड, पंचवटी येथील रुग्णालयात पार पडलेल्या या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळाली. मर्यादित जागेमुळे शिबिरासाठी आगाऊ नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. तर आपण आलेलो आहोत ड्रीम कॅसल येथे. ड्रीम कॅसल जवळच असलेले न्यू लाईफ हॉस्पिटलचा आज प्रथमच वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे. गेल्या 1 वर्षापासून डॉक्टर संदेश रौंदळ सर हे आरोग्य विभागामध्ये काम करीत असून त्यांनी आतापर्यंत हजारोच्या संख्येने पेशंटला उपचार देऊन ठीकठाक व बरे केलेले आहेत. त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी मोफत आरोग्य शिबिर ठेवलेले आहे आणि आपण बघू शकतो की हजारोच्या संख्येने इथे पेशंट उपस्थित आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहेत. तर आपल्यासोबत काही डॉक्टर्स आहेत, आपण त्यांच्याकडनंच याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार. आज न्यू लाईफ हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पेशंटसाठी एक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये ब्लड प्रेशर, BP, BSL, ब्लड शुगर लेवल, HbA1c, 3 महिन्याची साखर, त्यानंतर लिपिड प्रोफाइल, कोलेस्ट्रॉलची तपासणी, थायरॉइड फंक्शन टेस्ट, BMI, BMD, व्हिटॅमिन D, फायब्रोस्कॅन, लिव्हर फायब्रोस्कॅन, युरिक ॲसिड आणि UACR, युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो या सगळ्या तपासण्या या शिबिरात देत आहेत. पेशंटने याचा लाभ घ्यावा. तरी ज्या पेशंटला याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी न्यू लाईफ हॉस्पिटल, ड्रीम कॅसल बिल्डिंग जवळ, मद रोड, नाशिक. तसेच आपण बघू शकतो की सकाळपासूनच अतिशय गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे आणि हजारोच्या संख्येने इथे पेशंट उपस्थित आहेत. ते या शिबिराचा लाभ देखील घेत आहेत. त्याबद्दलच अधिक माहिती आपण ताईंकडनं जाणून घेऊया. तर न्यू लाईफ हॉस्पिटल डॉक्टर संदेश रौंदळ सर यांच्यातर्फे शिबिर चालू केलेलं होतं. आमच्याकडे खूप सारे पेशंट आले हजाराने आणि शिबिराला खूप चांगला प्रतिसाद दिला त्यांनी आणि धन्यवाद. तेच आपल्यासोबत काही पेशंट आहेत. ते गेल्या अनेक वर्षापासून जुन्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होते आणि त्यांना गुण देखील आलेला आहे. तर आत्ताच नवीन प्रथमच वर्धापन दिनानिमित्त जे शिबिर आयोजित केलेले होते रौंदळ सरांनी, तर आपण पेशंटकडनं जाणून घेऊया की त्यांना गुण कशा प्रकारे मिळालेला आहे आणि या शिबिरामध्ये ते आता कशा प्रकारे लाभ घेत आहेत. नमस्कार. मी डॉक्टर रौंदळांची पेशंट आहे. 4-5 वर्ष झाले मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेते आणि पहिल्यापासून ती इथे येत असल्यामुळे आता जे शिबिर असतात ते सुद्धा आम्ही अटेंड करतो आणि त्यामुळे ना फायदा भरपूरच झाला आहे. कारण नॉर्मल राहते शुगर. साधारण माझी शुगर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. आता काही प्रॉब्लेम असा येतच नाही कारण रेग्युलर औषधं घेत असते आणि रेग्युलर त्यांच्याकडे चेकिंगला येत असते. त्याबद्दल मी खरंच आभारी आहे डॉक्टरांची. कारण अजिबातच काही त्रास होत नाही मला आणि इथला स्टाफही चांगला आहे, म्हणजे कोऑपरेशन चांगलं देतात. डॉक्टर रौंदळ यांची ट्रीटमेंट घेते. मला ब्रॉन्कायटिसचा सिव्हिअर प्रॉब्लेम आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, परंतु आता त्यांची ट्रीटमेंट घेतल्यापासून
माझं सगळं नॉर्मल आहे. त्यामुळे मी 8 वर्षापासून डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेते. तसेच आज फ्री कॅम्प असल्यामुळे मी या शिबिराचा लाभ घेते. त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे अत्यंत आभारी आहे आणि इथल्या स्टाफचे पण मी आभारी आहे. तर आत्ताच आपण बघितलं की अतिशय जुने पेशंट देखील इथे आलेले आहेत आणि ते शिबिराचा लाभ देखील घेत आहेत. त्याचबरोबर ते इथून बरे होऊनच जातील यात काही शंका नाही. आणि रौंदळ सरांनी जो उपक्रम राबवलेला आहे, जे शिबिर राबवलेले आहे, त्याचा नक्कीच नागरिकांना लाभ होत आहे आणि फायदा देखील होत आहे.